तुम्हाला पण तुमच्या घरच्या जबाबदाऱ्या सांभाळत स्वतःचा असा उत्पन्नाचा स्रोत निर्माण करायचा आहे का? तर हा व्हिडिओ नक्की पहा. नमस्कार, मी मानसी. तुम्हा सगळ्यांचे एका नवीन व्हिडिओवर खूप खूप स्वागत आहे. मी माझ्या चॅनलवर असे बरेच व्हिडिओ टाकत असते, खास करून माझ्या महिला मैत्रिणींसाठी, ज्यांना त्याचा एक फायदा होईल स्वतःचा अर्न करण्यासाठी, स्वतःचे पैसे कमवण्यासाठी. कारण प्रत्येकाला या जगात पैसा खूप प्रिय आहे आणि तो आपल्या दैनंदिन जीवनात आपल्यासाठी खूप महत्त्वाचा आहे. म्हणजे आपल्या घरी खूप जबाबदाऱ्या असतात, त्यामुळे महिलांना बाहेर पडून जॉब करणं तितकं शक्य नसतं. पण तुमच्या अंगात काही स्किल असतील, काहीतरी असे गोष्टी असतील, त्या करून तुम्ही तुमचा असा उत्पन्नाचा स्रोत निर्माण करू शकता. तर तेच आपण या व्हिडिओच्या माध्यमातून बघूया. मी काही 4-5 आयडिया तुम्हाला सांगते. जर तुम्ही त्या बघा की तुमच्याकडे त्या गोष्टी आहेत का, आणि तुम्हाला दिवसभरातून, तुमच्या जबाबदाऱ्यातून, तुमच्या कामातून एक 2-3 तास जरी मिळाले ना, तरी तुम्ही ते 2-3 तास युटिलाइज करून तुम्ही छान असं पैसे कमवू शकता. सध्या हा सोशल मीडिया बराच फोफावला आहे आणि त्यामुळे फ्रीलान्सिंगची कामंही वाढत आहेत. आता यामध्ये मी पहिली गोष्ट अशी सांगणार आहे की तुम्हाला जर लिखाणाची आणि वाचनाची आवड असेल, तर तुम्ही ॲज अ स्क्रिप्ट रायटर म्हणजे कंटेंट रायटर म्हणून तुम्ही नक्की काम करू शकता, जे मीही करते. मलाही लिखाणाची आणि वाचनाची आवड आहे. मला छान छान स्टोरी वगैरे लिहिता येतात. जर कोणाला गरज असेल तर मीही त्या स्टोरी लिहून वगैरे देते. तर स्क्रिप्ट रायटर किंवा रायटिंगची जी कामं असतात, त्यांचं जे काम आहे ना, ते थोडक्यात सांगते. म्हणजे एखाद्याचं मोठं यूट्यूब चॅनल आहे आणि त्यांच्याकडे तेवढा वेळ नाही आहे की त्यांना एक स्क्रिप्ट तयार करायची आहे, त्यांची ही स्टोरी आणि त्या रिलेटेड त्यांना काही गोष्टी लिहून हव्या आहेत, तर त्या तुम्ही लिहून देऊ शकता. वेबसाईट किंवा मग अजून बऱ्याच गोष्टी असतात, तुम्ही सर्च केलं ना तर तुम्हाला बरंच मिळेल आणि त्या रिलेटेड कामंही बरंच मिळतील. म्हणजे तुमची जी आवडही जोपासली जाईल आणि त्यातून तुम्हाला 4 पैसेही मिळतील. तर हा आहे आपला पहिला पॉईंट. म्हणजे तुम्ही स्क्रिप्ट रायटिंग करून किंवा तुमच्या लिखाणाची आवड जोपासत तुम्ही नक्कीच स्वतःपुरतं नक्कीच अर्न करू शकता. अशा प्रकारे तुम्हाला जर लेखनाची आवड असेल तर तुम्ही ती आवड जोपासत तुम्ही तुमच्या उत्पन्नाचा स्रोत नक्कीच निर्माण करू शकता आणि तुम्ही 4 पैसे नक्कीच कमवू शकता. आता दुसरी गोष्ट अशी की तुम्हाला जर चांगला स्वयंपाक करता येत असेल तर तुम्ही एक छोटंसं पोळी भाजी केंद्र किंवा मग घरगुती टिफिन सर्व्हिस किंवा मग असं क्लाउड किचन, अशा ज्या गोष्टी असतात ना, त्याला दिवसभराचा वेळ लागत नाही. तुमच्याकडे जर चांगलं नियोजन असेल तर तुम्ही एक दिवसात ते 2-3 तास जरी काढले ना, तरी त्याच्यातूनही छान अर्न होऊ शकतं. माझ्या ओळखीत बरेच असे लोक आहेत जे हा व्यवसाय करतात, म्हणजे टिफिन सर्व्हिस करतात, क्लाउड किचन करतात आणि उत्तम पैसे कमवतात. तर हाही एक उत्तम सोर्स आहे पैसे कमवण्याचा. जर तुम्हाला स्वयंपाकाची आवड आहे, लोकांना करून घालायला आवडतं, किंवा मग तुम्ही तुमची जी स्वयंपाकाची कला आहे ती तुम्ही त्याच्यातून पैसे कमवू शकता, तर नक्कीच तुम्ही ह्या गोष्टीचा विचार करा, जेणेकरून तुम्हालाही तुमच्या हक्काचे 4 पैसे मिळतील आणि तुम्ही घर बसल्या हे काम करून अर्न करू शकता. तिसरी गोष्ट अशी जी की आपण फ्रीलान्सर म्हणून काम करू शकतो, तर ते म्हणजे तुम्ही तुमच्यामध्ये काही स्किल आहे का, तर ते तपासा. तुम्हाला चांगली मेहंदी काढता येते का, तुम्हाला चांगली रांगोळी काढता येते का, तुम्हाला काही चित्र काढता येतं का, तुम्हाला डान्स करता येतो का, तुम्हाला गाणं गाता येतं का, ते इतरांना शिकवता येतं का, किंवा अदर कुठलीही गोष्ट असेल जी तुम्हाला चांगली येते आणि ती तुम्ही चांगल्या प्रकारे लोकांना शिकू शकता, तर ती तुम्ही नक्कीच ह्या गोष्टी ट्राय करायला हरकत नाही. म्हणजे तुम्हाला जर मेहंदी काढता येत असेल तर तुम्ही मेहंदीची ऑर्डर घेऊ शकता. तुम्हाला रांगोळी काढता येत असेल तर तुम्ही रांगोळीचे क्लासेस घेऊ शकता किंवा मेहंदीचे क्लासेस घेऊ शकता. तुम्हाला जर मेकअप चांगला करायला येत असेल तर तुम्ही मेकअपची ऑर्डर घेऊ शकता. अशा बऱ्याच गोष्टी आहेत. जर तुम्हाला डान्स करायला येत असेल तर तुम्ही डान्सचे क्लासेस घेऊ शकता आणि यासाठी दिवसभराचा वेळ नाही लागत. साधारण 2 ते 3 तास किंवा मग आठवड्यातून 1-2 वेळा असं करून तुम्ही तुमचे क्लासेस वगैरे घेऊन, अगदी छोटेखानी घेऊन, घरगुती घेऊन तुम्ही याच्यातूनही चांगलं असं उत्पन्न घेऊ शकता. तर नक्की विचार करा. आपला चौथा पॉईंट असा आहे की आजकाल बऱ्याच ठिकाणी बरेच लोक ऑनलाईन शॉपिंग करतात. म्हणजे आजकाल कोणाकडे तेवढा वेळच नाही आहे की आपण बाहेर जाऊन शॉपिंग करू. म्हणजे लग्न कार्य वगैरे घरात मोठे काही गोष्टी असतील तर जातातही लोक बाहेर, पण शक्यतो हाली ऑनलाईन शॉपिंगचाच जमाना आहे. त्यामुळे तुम्ही साड्या विकू शकता, ड्रेसेस विकू शकता ऑनलाईन घरी बसून. बऱ्याच लोक आहेत जे की यूट्यूबवर लाईव्ह घेतात आणि आपलं जे काही प्रोडक्ट्स असेल ना ते दाखवतात. त्या प्रकारे तुम्ही महिलांसाठी जे अंडरगार्मेंट असतात ते विकू शकता. बऱ्याच अशा गोष्टी आहेत. सुरुवातीला तो रिस्पॉन्स कमी असतो, पण हळूहळू तुम्ही जर कस्टमरचा विश्वास घेतलात की त्याच्यातून तुमची माउथ पब्लिसिटी झाली तर तुम्हाला नक्कीच गिराईक येईल. आणि तुम्हाला कुठे बाहेर जाऊन विकायचं आहे, रस्त्यावर बसायचं आहे विकायला, तुम्हाला तुमच्या घरात जी काही गोष्टी आहेत, म्हणजे पहिल्यांदा कमी गुंतवणूक करून कमी वस्तू घेऊन ती तुम्ही लोकांपर्यंत चांगल्या प्रकारे पोहोचवली, याचं मार्केटिंग तुम्हाला चांगलं करायला जमलं, तर हाही एक उत्तम सोर्स आहे.
आता आपला 5वा पॉईंट असा आहे की तुमचं जर चांगलं शिक्षण झालं आहे, म्हणजे तुम्ही खूप चांगले शिकला आहात आणि तुम्हाला इतरांना म्हणजे लहान मुलांना जर चांगलं शिकवता येत असेल, म्हणजे तुमचं चांगलं शिक्षण झालं आहे, D.Ed B.Ed झालं आहे किंवा तुम्ही पोस्ट ग्रॅज्युएट असाल किंवा काही कारणाने तुम्हाला तुमचा जर टीचरी पेशा असेल आणि तुम्हाला तर जॉब करता येत नसेल, तर नक्कीच तुम्ही होम ट्युशन हा उत्तम पर्याय आहे. आणि आजकाल होम ट्युशनमध्ये बरेच पैसे मिळतात. म्हणजे क्लासेसची फी इतकी महाग असते ना की लोक होम ट्युशन जास्त प्रेफर करतात की होम ट्युशनला मुलांना पाठवू. तर तो एक उत्तम पर्याय आहे की साधारण दिवसाचे 2 ते 3 तास संध्याकाळी किंवा सकाळच्या वेळेला ट्युशन्स घेऊन तुम्ही नक्कीच चांगले पैसे अर्न करू शकता. तर हे काही मी अगदी मोजके आणि साधे सोपे पॉईंट सांगितले आहेत, अशा गोष्टी सांगितल्या आहेत जेणेकरून तुम्ही तुमचा एक स्वतःचा उत्पन्नाचा स्रोत निर्माण करू शकता आणि तुम्ही तुमच्या हक्काचे पैसे कमवू शकता. मला तर वाटतं आजकाल प्रत्येक स्त्रीने इंडिपेंडंट असायला, प्रत्येक स्त्रीने पैसा कमवायला हवा. तो इतरांना दाखवायला नाही, पण स्वतःच्या समाधानासाठी, स्वतःसाठी. म्हणजे आपण हक्काने काही गोष्टी घेऊ शकतो. अर्थात काही लोकांची फायनान्शियल कंडिशन खूप चांगली असते, त्यांना पैसे कमवायची अजिबात गरज नसते, पण तरीही स्वतःच्या समाधानासाठी जर 4 पैसे कमावले ना तर ते खूपच प्रिय असतात असं मला वाटतं. आणि काही लोकांना घरच्या जबाबदाऱ्यातून बाहेर जाऊन काम करणं शक्य होत नाही. घरात बरीच कामं असतात, मुलांची जबाबदारी असते, घरात सासू-सासरे असतात. तर त्या लोकांनी जेव्हा त्या जबाबदारीतून थोडासा वेळ आपल्याला मिळेल ना, तेव्हा एक छोटं-मोठंसं असं फ्रीलान्सिंगचं काम करायला काहीच हरकत नाही. त्यावेळी बघा, तुम्ही नक्की विचार करा आणि तुम्हाला जर माझं मत पटलं असेल, आवडलं असेल तर मला कमेंट करून सांगा. तुम्ही काय करू शकता हेही तुम्ही एक ठरवा की मी ह्या प्रकारे अशा प्रकारे काहीतरी करून मी माझं एक अर्न करू शकते. तुम्ही जर स्वतः या फील्डमध्ये असाल, स्वतः तुम्ही काही करत असाल तर तेही मला कमेंट करून सांगा. तर अशा प्रकारे हा आजचा छोटासा व्हिडिओ मी इथेच संपवते. तुम्हाला जर माझा व्हिडिओ आवडला तर नक्कीच लाईक करा, हाईप करा. माझ्या चॅनलवर नवीन असाल आणि अजूनही सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा. मी बऱ्याच लोकांना बघते की माझे व्हिडिओ बघतात पण सबस्क्राईब करत नाही, तर असं करू नका. मोफत आहे ते. असं त्याच्यासाठी काही तुमचे पैसे जाणार नाही का त्याच्यातून मला पैसे मिळणार नाहीत. पण माझे व्हिडिओ जर तुम्हाला बघायला आवडत असतील, माझ्याशी कनेक्ट राहायला आवडत असेल तर नक्कीच सबस्क्राईब करा. आणि माझे असेच व्हिडिओ छान छान येत राहतील पुढे, ते पहा. माझ्या चॅनलवर अजूनही छान छान बरेच व्हिडिओ आहेत जे मी वेगवेगळ्या विषयावर बनवले आहेत. मी एक लाईफस्टाईल ब्लॉगर आहे आणि मी माझ्या चॅनलवर बऱ्याच प्रकारचं चांगला कंटेंट व्हिडिओ आहेत, ते तुम्ही नक्कीच बघा. आणि मोटिवेशनल व्हिडिओ आहेत, मेकअप रिलेटेड व्हिडिओ आहेत, ब्लॉगिंग आहे, ट्रॅव्हल व्हिडिओ आहे, बरेच व्हिडिओ आहेत, आपले कोकणातले व्हिडिओ आहेत. तर नक्कीच तुम्हाला जर माझ्याशी कनेक्ट राहायला आवडत असेल तर माझ्या चॅनलला जाऊन अजून बरेच व्हिडिओ आहेत ते पाहू शकता. चला, तर हा व्हिडिओ इथेच एंड करते. तुम्हाला जर माझा व्हिडिओ आवडला तर नक्कीच मला कमेंट करून सांगा आणि या व्हिडिओला लाईक करा. परत एकदा भेटेन अशाच एका नवीन व्हिडिओचा. तोपर्यंत काळजी घ्या.